मुख्य म्हणजे तिथल्या काही घरकुलाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती लोकांनी तक्रारी केल्या। मोठी गाजावाजा करून केंद्र सरकारने जी काही पंतप्रधान घरकुल योजना राबवली, लॉन्च केली 2016-17 सालामध्ये, सर्वांसाठी घरे अशी मोठी केंद्र सरकारची मोठी स्कीम आहे आणि 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा याच्यामध्ये मागच्या 19च्या निवडणुकीमध्ये तो अजेंडा होता की 2022 पर्यंत सर्वांना घरे वगैरे वगैरे। त्याचा मोठा गाजावाजा 2019च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने केला होता। काल मी आता राज्यातलीच ही परिस्थिती आहे, त्याचाही नागभिडलाय, मला तोच प्रत्यक्ष आला की जवळपास 20,000 लोकसंख्येच्या गावामध्ये साधारण एक 400-500 घरकुलं मंजूर झाली 2017 साली, 17-18 वटेवर साधारणपणे। त्यातले काही लोकांना मग बांधकाम परवानगी मिळाल्या, 200-300ची कामं चालू आहेत। आता हे गोरगरीब लोक केंद्राचं राज्याचं अनुदान येईल आणि त्याच्यामधून आपलं घराचं स्वप्न साकार होईल या हेतूने लोकांनी पण मोठ्या, आणि शिवाय पंतप्रधानांचंच आव्हान आहे म्हटल्यावर तर लोकांनी विश्वास ठेवला, घराची कामं चालू केली। त्याच्यामध्ये 1 लाख रुपये राज्य सरकार अनुदान देणार आणि 1.5 लाख रुपये केंद्र सरकार अनुदान देणार, असे 2.5 लाख रुपयाचं अनुदान नागरी क्षेत्रांसाठी लोकांना मिळणार होतं। आणि त्यावर भरोसा ठेवून लोकांनी कामं केली, बऱ्याचशा लोकांची कामं पूर्ण देखील झाली। लोकांनी बऱ्याचदा उधाऱ्या पाधाऱ्या करून पैसे कोणाकडून घेऊन कामं पूर्ण केली। परंतु सांगायला खरं खेद असा वाटतो की 16-17ची ही योजना आहे, 500 घरकुलं मंजूर आहेत, केंद्र शासनाचा अजून 1 रुपया देखील तिथं प्राप्त झालेला नाही लोकांना। राज्य सरकारचे बऱ्याचशा 100% नाही पण बऱ्याचशा लोकांना 1 लाख रुपये राज्य सरकारचे मिळालेले आहेत, पण केंद्र सरकारचा मात्र 1 रुपया आलेला नाही। ही खरंच मोठी दुर्दैवाची बाब आहे। सर्व नगरसेवकांनी तिथं ही बाब माझ्या लक्षात आणून दिली।